नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चैतन्य डांबे ॲग्रीज क्रॉप केअर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आता उन्हाचा चटका वाढायला सुरुवात झाली आहे. याचसोबत आपल्या द्राक्ष पिकामध्ये किंवा इतर फळ पिकांमध्ये साखर वाढण्याची म्हणजे गोडी वाढण्याची प्रक्रिया ही तेजीत सुरू आहे. तर मित्रांनो, ही प्रक्रिया होत असताना आपल्या फळामध्ये गोडी वाढत असताना आपला एक शत्रू सुद्धा आपल्यावर आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो शत्रू म्हणजे तो आहे मिलीबग. मित्रांनो, मिलीबग हा कीटक आपल्या बागेवर शेवटच्या टप्प्यात येऊन अटॅक करतो आणि कमी कालावधीतच आपल्या बागेचं प्रचंड प्रमाणावर नुकसान करून टाकतो व यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं. तर मित्रांनो, आपल्या शत्रूवर आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या शत्रूबद्दल त्याचा कमजोरी काय आहेत किंवा त्याच्या स्ट्रॉंग बाजू काय आहेत हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आपल्याला मिलीबगवर तर नियंत्रण मिळवायचंच आहे, पण आजच्या व्हिडिओत आपण मिलीबग नक्की आहे काय हे आज आपण जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, मिलीबग हा एक रस शोषक कीटक आहे. तो प्रामुख्याने त्याची मादी जमिनीमध्ये म्हणजे मातीत अंडी घालते आणि ती अंडी मुंगीद्वारे आपल्या झाडावर वाहून नेण्याचे काम मुंग्या करत असतात. परंतु आपल्याला मिलीबग हा प्रामुख्याने झाडांच्या खोडाच्या सालीच्या आड म्हणजे आपल्याला अशा सालींच्या आडही तो पाहायला मिळू शकतो किंवा आपल्याला तो पानावर त्याचा प्रादुर्भाव जाणून येतो. आणि तिसरी त्याची जागा म्हणजे आपल्या फळात जेव्हा गोडी भरते तेव्हा तो फळांमधील रस शोषून घेण्यास सुरुवात करतो. मग या मिलीबगमुळे आपल्याला होतं काय, तर आपल्या पानातील रस त्याने शोषल्यामुळे आपल्या पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया ही मंदावते व त्याचा परिणाम असा की आपल्या द्राक्ष बागेची किंवा इतर फळपिकांची पाने पिवळी पडू लागतात. असा हा मिलीबग आपल्याला अत्यंत विविध प्रकारे त्रास देत असतो. त्यामुळे मिलीबगवर नियंत्रण मिळवणं आपल्याला गरजेचं असतं. तर आपल्याला जर मिलीबगवर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला महत्त्वाचं त्याचं सर्व जीवनचक्र शेतकरी मित्रांनो माहीत पाहिजे. जर त्याचं जीवनचक्र आपल्याला माहीत झालं तर आपल्याला नियंत्रण मिळवणं सोपं होईल. तर यासाठी आपण आज जाणून घेऊया मिलीबगचे जीवनचक्र. मिलीबगची मादी एका वेळी मातीमध्ये 300 ते 600 अंडी घालते. आपल्याला असे अंडीपुंज झाडाच्या फांदीवर, पानांवर व खोडाला चिकटलेले दिसतात. अंडी घातल्यानंतर मादी मरून जाते. अंड्यामधून पिल्ले बाहेर येण्यासाठी साधारणतः 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. मिलीबग हा मधासारखा चिकट व गोड पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर सोडत असतो व यामुळे झाडांवर दुसरे कीटक आकर्षित होतात आणि बुरशी व इतर रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो. मिलीबगच्या मादीच्या शरीराभोवती कोशाचे आवरण असते. मिलीबगच्या नराला 2 पंख असतात, परंतु त्यांच्या तोंडाच्या अवयवांची पूर्णतः वाढ झालेली नसते. यामुळे ते खाऊ शकत नाहीत. ते फक्त प्रजननासाठी जगत असतात. मिलीबगच्या अंड्याभोवती जे आवरण असते त्याला एग सॅक किंवा अंडीकोश असे म्हणतात. अंडी घालून झाल्यानंतर मादी मरून जाते. जन्मलेल्या पिल्लांचा रंग पिवळसर तपकिरी असतो व त्यांच्या भोवती कोशाचे आवरण नसते. पहिल्या टप्प्यात ते सक्रिय असतात, तर दुसऱ्या पिल्लोवस्थेच्या टप्प्यात ते थोडे गडद रंगाचे दिसतात, परंतु जास्त हालचाल करत नाहीत. नर हे स्वतःभोवती कोश तयार करतात. कोशातून बाहेर पडताना ते पंखासोबत बाहेर पडतात. तर दुसरीकडे मादी पिल्ले स्वतःभोवती मेणाचे आवरण तयार करत पानांवर स्थिर होत असतात व असे करत असताना ते प्रौढावस्थेतही प्रवेश करतात. मिलीबग हा पानांमधील रस शोषून घेत असतो. यामुळे झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते व परिणामतः झाडाची पाने पिवळी पडतात. शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की मिलीबग म्हणजे काय आहे, मिलीबगची गुणवैशिष्ट्ये आपण पाहिले.
त्याला निसर्गाकडून काय देणगी मिळाली, म्हणजे त्याचं वॅक्स कोटिंग, ही माहिती आपण घेतली. आता आपल्याला काय पाहायचंय की मिलीबगवर नियंत्रण कसं मिळवायचं. मित्रांनो, कोणत्याही कीटकावर किंवा रोगावर आपल्याला नियंत्रण मिळवण्याचा एक पहिला व सोपा उपाय हा आहे की तो रोग व कीटक यायच्या आधीच त्याच्यावर नियंत्रण मिळवणे. म्हणजे आपण साधारणतः काय करतो की आपल्याला जेव्हा द्राक्ष बागेवर किंवा इतर बागांवर जेव्हा आपल्या डोळ्यांनी तो कीटक दिसतो तेव्हा आपण त्याच्यावर उपाय करायला सुरुवात करतो, पण तोपर्यंत त्याने अंडी घातलेली असतात किंवा डॅमेज करायला सुरुवात केलेली असते. मग आपण काय करायचंय, मिलीबग येण्याआधीच त्याच्यावर नियंत्रण मिळवायचंय. ते कसं, तर आपल्याला कळालंय की मिलीबगची अंडी ही मातीत असतात आणि ती मुंग्यांद्वारे झाडावर जातात, म्हणजे मुंग्या त्याचा प्रसार करतायत. तर आपल्याला आपल्या बागेतील मुंग्यांवरच नियंत्रण मिळवायचंय. आपण मुंग्यांसाठी जे लागतात उपाय, जे औषध आहेत, त्याचा वापर करून आपण आपल्या बागेतील जर मुंग्यांचाच नायनाट केला तर मिलीबगवर आपल्याला नियंत्रण मिळवणं सोपं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे सर्व उपाय करून पाहिलेही असतील किंवा तुम्ही या पलीकडेही जाऊन आंतरप्रवाही स्पर्शजन्य रासायनिक औषधांचा वापर करत असाल आणि तरी सुद्धा तुम्हाला मिलीबगवर नियंत्रण मिळवणं एवढं सोपं जात नाही किंवा कठीण जाते. मिलीबग हा तुम्ही जेव्हा खालून द्राक्ष पिकाला किंवा इतर फळ पिकांना औषध सोडताय, रासायनिक आंतरप्रवाही औषध सोडताय, ते झाड विषारी करून टाकतंय आणि आपला समज असा असतो की ते औषध पिल्यानंतर किंवा तो रस शोषल्यानंतर मिलीबग मेला पाहिजे. पण मिलीबग हा काही अन्न न खाता 3 आठवड्यापर्यंत जगू शकतो. म्हणजेच काय होतंय की 3 आठवडे त्यानं नाही खाल्लं तर परत आपल्याला हवा तसा रिझल्ट बसत नाही. आणि दुसरी गोष्ट की रासायनिक औषधांमुळे काय झालंय की मिलीबग मध्ये रेजिस्टन्स तयार झालाय, यामुळेही त्याच्यावर आपल्याला उपाय करणं कठीण जाते. आणि स्पर्शजन्य औषधांची अशी वस्तुस्थिती आहे की त्याला जे मिळालेलं वॅक्स कोटिंग आहे, त्या वॅक्स कोटिंग मधूनच औषधात जात नसेल तर मिलीबग मरणार कसा. तर मिलीबगच्या सर्व अवस्था, त्याची गुणवैशिष्ट्ये व त्याचे जीवनचक्र या सर्व बाबींचा अभ्यास करून आमच्या ॲग्रिस क्रॉप केअर या कंपनीच्या वैज्ञानिकांनी तयार केला आहे मिलीस्टॉप हा प्रोडक्ट. हा प्रोडक्ट पूर्णतः वनस्पतीजन्य अर्क व वनस्पती अल्कलॉइड्स पासून तयार केलेला आहे. तर आता आपण पाहूयात की मिलीस्टॉप नेमकं काम कसं करतंय. तर आपण मिलीस्टॉपची फवारणी घेतल्यानंतर प्रथम मिलीस्टॉप हे औषध त्याच्यावरील असणार म्हणजे मिलीबगच्या शरीरावरील वॅक्स कोटिंग म्हणजे मेणाचा थर पूर्ण विरघळवून टाकते. म्हणजे मित्रांनो, होतं काय की मिलीबगवरील जर वॅक्स कोटिंगच प्रथम विरघळलं तर निम्मी लढाई आपण तिथं जिंकलो. त्याला जे संरक्षण मिळालंय तेच निघून गेलं. नंतर हे वॅक्स कोटिंग विरघळल्यानंतर हे औषध त्याच्या शरीरात प्रवेश करायला सुरुवात करते. शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याच्या शरीराला काय हानी पोहोचते, तर त्याची नर्वस सिस्टीम पूर्णतः डॅमेज होऊन जाते. नर्वस सिस्टीम डॅमेज झाल्यानंतर तो काही रस शोषत नाही किंवा काहीच अन्न खात नाही. यामुळे त्याची उपासमारीने तो त्याचा नायनाट होतोय उपासमारीमुळे. आणि दुसऱ्या पद्धतीने नायनाट हा की त्याचं डिहायड्रेशन होतं, म्हणजे तो पूर्ण असा तुम्हाला वाळून गेलेला दिसेल व त्याचा नायनाट होऊन जाईल. औषध मारल्यानंतर काही तासात वॅक्स कोटिंग निघून जातं व साधारणतः 72 तासात आपल्याला मिलीबगवर नियंत्रण मिळते. मिलीबगच्या अंडी अवस्थेवरही हे औषध काम करतं. त्याला वॅक्स कोटिंग असताना म्हणजे प्रौढ अवस्थेत सुद्धा हे औषध आपलं काम करतंय. आणि त्याची निंप म्हणजे अप्सरा अवस्था, आपण पिल्ल अवस्था म्हणू शकतो, त्या अवस्थेतही आपलं औषध काम करते. म्हणजे सर्व मोड ऑफ ॲक्शनने काम झाल्यामुळे मिलीबगवर नियंत्रण मिळवणं या औषधामुळे आपल्याला सोपं झालंय. तर आता तुम्ही म्हणाल की बाजारपेठेत इतर रासायनिक औषधं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, तर मिलीस्टॉपच का वापरावं. रासायनिक औषधं म्हणजे मिलीबगवरती चालणारी रासायनिक औषधं ही मिलीबगवरती 2 पद्धतीने काम करतात. पहिली पद्धत आहे ती आंतरप्रवाही पद्धत व दुसरी पद्धत आहे ती स्पर्शजन्य पद्धत. आंतरप्रवाही पद्धतीत काय होतं, औषध तुमच्या झाडात प्रवेश करतं, ते मग रस शोषतात मिलीबग आणि मग ते मरून जातात. पण मिलीबग हा कमीत कमी 3 आठवड्यांपर्यंत काही न खाता, काही रस न शोषता जगू शकतो. म्हणून या पद्धतीत काही लिमिटेशन आहेत. या पद्धतीने फक्त 40 ते 50% तुम्हाला नियंत्रण मिळू शकतं. आणि मिलीबगची प्रजनन क्षमता तुम्ही पाहिली, एवढ्या स्पीडने त्याचं प्रजनन होत असतं की त्याचा परत तुम्हाला उपद्रव तेवढ्याच प्रमाणात होऊन जातो. दुसरी पद्धत आहे ती स्पर्शजन्य. स्पर्शजन्य पद्धतीचा पहिलाच नियम हा आहे की औषध हे त्याच्या शरीरावर पोचलं पाहिजे. जर त्याचं वॅक्स कोटिंगच विरघळत नसेल औषधाने तर स्पर्शजन्य पद्धत काम कशी करणार. म्हणून या पद्धतीने हे काम होत नाही रासायनिक औषधांमुळे. मिलीस्टॉप काय करतंय तुम्ही पाहिलंच, ते वॅक्स कोटिंग विरघळवून टाकतंय, त्याच्या शरीरापर्यंत पोहोचतंय, यामुळे आपल्याला नियंत्रण मिळून जाते. हा झाला पहिला फायदा. आता दुसरा फायदा आहे की आपण आपलं औषध पाहिलं की पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने वनस्पतीजन्य अर्कांपासून तयार केले आणि ते 100% रेसिड्यू फ्री आहे. रेसिड्यू फ्री असल्यामुळे आपण आपला तयार केलेला माल तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक्सपोर्ट करू शकता व जास्तीचा दर मिळवू शकता. हा झाला दुसरा. मिलीस्टॉप हे औषध पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने वनस्पतीजन्य अर्कापासून तयार केल्यामुळे कीटकामध्ये कोणताही रेजिस्टन्स तयार होत नाही. आपल्याला आता भयानक त्रास हा होतोय
की कीटकांमध्ये प्रचंड रेजिस्टन्स तयार झालेला आहे. यामुळे कोणतीच रासायनिक औषधं तिथं परिणामकारक दिसत नाहीत, पण आपल्या औषधाने किड्यामध्ये कोणताच रेजिस्टन्स तयार होत नाही. हा झाला तिसरा फायदा. तर मिलीस्टॉप हे औषध आपल्याला किती प्रमाणात वापरायचं हे आपण पाहूया. जर आपल्या बागेतलं इन्फेक्शन प्रमाणात असेल, म्हणजे जास्त हेवी स्टेजला गेलं नसेल, तर 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण मिलीस्टॉप वापरू शकता. व जर तिथं हेवी अटॅक असेल आपल्या बागेत, तर 2.5 मिली प्रति लिटर हे आपण मिलीस्टॉप औषध वापरू शकता. औषध वापरताना आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे की पूर्णपणे जिथं मिलीबग आहे तिथं चांगलं कव्हरेज आपल्याला भेटलं पाहिजे, म्हणजे मिलीबग पर्यंत औषध आपल्याला पोचवायचं आहे. अशा पद्धतीने मिलीबग पासून आपल्या बागेचे संरक्षण करून आपल्या बागेची उत्पादन क्षमता जर वाढवायची असेल तर मिलीस्टॉप हा प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा.